दिवाळीचा सण सुरू झाला. गोनाई मातेने आग्रह केला नामदेव महाराजांना की जा मंदिरामध्ये जा, विठ्ठलाला घेऊन ये. सण सुरू झाला. त्यांना स्नान घालायचं, अंगाला वस्त्र लावायचे, त्यांना कपडे द्यायचे आहे, त्यांना फराळ द्यायचा आहे दिवाळीचा. आईची आज्ञा प्राप्त होताच नामदेव महाराज देवळामध्ये आहे. त्यावेळेस पुणे देवळात होता आणि काय नामदेव महाराजचा अधिकार होता आणि देव देखील त्यांच्याकडे सांगता येतो. हा भक्तीचा अधिकार आहे. देवा दिवाळी सुरू झाली. आमच्या आईने आग्रह केला तर आपण चला बरं लवकर, चला बरं लवकर. म्हणजे मी येतो, पण हे कोण सांभाळणार? बडबे लोक येतील आणि वेगळा प्रसंग निर्माण होणार. येतो पण तो थांबतो का माझ्या स्थानी? हो म्हणे, थांबतो पण आपण नाही. मग भगवंताने आपल्या शक्ती सामर्थ्याने जसा विठ्ठल तसंच नामदेव महाराजांना केलं. आणि म्हटले तर आल्यानंतर तुझ्या अंगावरचे कपडे काढतील, अजिबात चोळबोळ करायचे नाही, सगळं कर. नंतर तुला स्नान घालतील, गार किंवा गरम पाणी असेल, अजिबात चोळबोळ करायचे नाही. नंतर तुला तुझं अंग पुसतील, अजिबात चोळबोळ करायचे नाही. नंतर तुझ्या अंगावर कपडे चढवतील, अजिबात चोळबोळ करायचे नाही वगैरे. हे सगळं दिवाळी करायचं आपण घरीच, भगवान घरी गेले. दिवाळीने उठणे केले, रामाचे कृष्णाला घातले. गोनाईमध्ये उठणं तयार केलं आणि ते सगळं उठणं भगवंताच्या अंगाला घावलं. नंतर दामाशेट्टी महाराजांनी भगवंताला स्नान घातलं. त्यानंतर गोनाई मातेने आपल्या पदराने, डोक्याच्या पदराने देवाचं सर्वांग पुसून काढलं. गोनाईने पदर काढलेला मात्याचा, बाळ पुशीला नंदाचा. नंतर देवाला कपडे परिधान करण्यासाठी देवाने ते सगळे कपडे परिधान केले. नंतर देवाच्या समोर फराळाचा ताट ठेवला. दिवाळीचं जे केलेले असेल ते देवाने पटकन फराळ केला आणि जी झोम ठोकली की डायरेक्ट मंदिर, तोपर्यंत मंदिरामध्ये बांधलं. सुंदर देवाची आळवणीची आठवण चालू, देवाचे उच्चार चालू होते. देवे भक्ता उच्चार